आज देशातल्या सर्व केंद्रीय संघटनेने देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि हा संप पुकारण्यामागचं कारण एकच आहे की ह्या देशामध्ये कामगाराच्या हिताचे 29 कायदे वेळोवेळी तयार करून घेतलेले होते। त्याच्यामुळं कामगाराच्या हिताचं संरक्षण होत होतं, परंतु ह्या मोदी शासनाने हे 29 कायदे रद्द करून 4 लेबर कोडमध्ये ते कन्वर्ट केले आणि त्या लेबर कोडमध्ये कामगाराचं हित जोपासण्याचं काम न करता भांडवलशाही लोकांना कसा त्याचा फायदा होईल याचा त्याच्यात त्यांनी पूर्णपणे उल्लेख केलेला आहे, त्यांचा फायदा केलेला आहे। म्हणून आमची मागणी आहे की हे 4 लेबर कोड रद्द करण्यात यावे आणि जे जुने 29 लेबर ॲक्ट होते ते लागू करण्यात यावे। दुसरी, महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा कायदाचं एक विधेयक आणू इच्छित आहे, ते विधेयक पारित करू नये ही आमची प्रमुख मागणी आहे। जे मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टीकरण आणि खाजगीकरण सुरू आहे त्याच्यामुळे या देशातला युवक आज बेरोजगार होत आहे आणि त्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढत आहे। म्हणून आमची अशी मागणी आहे की खाजगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करावं, कामगारांना न्याय द्यावा। ह्या मागणीसह आम्ही आज या आंदोलनात सहभागी झालेलो आहे। नक्षल हा शब्द टाकून बाकी लोकांनाही कसं गोवता येईल, कामगारांनी आपल्या हितासाठी रोडवर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला कधीही त्याच्या घरून पेंडॉलमधून उचलून देण्याचं प्रावधान त्यात केलेलं आहे। एकंदरीत हे आहे की शासनाच्या विरोधात कोणीही बोलायचं नाही, चुपचाप अन्याय सहन करायचा आणि जो अन्याय सहन करणार नाही त्याला नक्षलवाद म्हणून त्याला कधीही अरेस्ट केल्या जाऊ शकते। म्हणून आमचा त्याला विरोध आहे। ही लोकशाही आहे, या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि तो आमचा हक्क आहे, आम्ही बोलणार। तुमच्या या मागण्यासाठी पालकतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल।